संख्येने सकाळपासून या प्रदर्शनाला भेटी देऊन त्यांनी अतिशय समाधानाचा अभिप्राय या ठिकाणी नोंदवलेला आहे। तरुण बांधवांचं चांगलं नियोजन, गावातील ग्रामस्थांचं यथायोग्य सहकार्य। या गटातील स्पर्धकांनी आपले जनावर रिंगणाबाहेर तयार ठेवावेत। गुणवत्तेचे अनेक वापरून या ठिकाणी निकाल घोषित केलेला आहे। कृपया आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे। यामध्ये श्री किसन भाऊ गंभीरे गंभीरवाडी यांच्या पशुचा तिसरा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे। त्याचप्रमाणे धामणे येथील श्री सागर रतन भोसले यांच्या पशुचा दुसऱ्या क्रमांकाने निवड झालेली आहे। आणि त्याचप्रमाणे धामणी येथील श्री भाऊसाहेब आजाराम घोटे यांच्या पशुची 1 नंबरने निवड झालेली आहे। निवड समितीने या ठिकाणी अतिशय योग्य असं मूल्यमापन करून निकष लावून या ठिकाणी हा निकाल आपल्या समोर ठेवलेला आहे। आपण त्या निकालाचं स्वागत करणार आहोत। धामणीने या प्रथम क्रमांकाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखून ठेवल्याबद्दल भोसले आणि घोटे या दोघांचं मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे गंभीरे किसन भाऊ यांचं देखील मनपूर्वक स्वागत। त्यांना पुढील सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी प्रदर्शनच्या वतीने निवड समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। यांनी आपले 2 दात बैल रिंगणामध्ये आणावेत। या ना रान उभ्या रान इकडे बा इकडे कृपया प्रेक्षकांनी खाली बसून सर्व खाली बसावे। गटातील आहेत, कृपया ज्यांनी त्या गटामध्ये स्पर्धेसाठी आपले नाव नोंदवले आहे त्यांनी आपला बैल लवकरात लवकर रिंगणात घेऊन यावे। नामदेव श्रावण खाडे, विठ्ठल सोमा गंभीरे, हौशीराम भाऊ किरवे। कृपया आपण जिथे कुठे असाल श्री नामदेव श्रावण खाडे प्रेक्षकांनी खाली बसून घ्यावे जेणेकरून सर्वांना समोरील प्रदर्शनाला भेट देण्यासाठी दहेगावचे सरपंच श्री बाळासाहेब गिनतल, सरपंच प्रतापजी जाखेरे यांच्या शुभ हस्ते बाळासाहेबजी आणि संतोष भाऊ यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। बाळासाहेब भाऊ आणि संतोष भाऊ यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन समाधान व्यक्त केलं। इगतपुरी तालुक्यामध्ये असे प्रदर्शनांचे कार्यक्रम झाले पाहिजे। यातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते, पशुसंवर्धनाचा संदेश जातो, गाई वासरांची जोपासना। या निवड समितीमध्ये डॉक्टर सचिनजी शेळके, डॉक्टर किरणजी आठरे, डॉक्टर महेंद्र पन्हाळे, डॉक्टर नितीन कनोज, डॉक्टर कबीर तोरण पवार या कुशल डॉक्टरांची ही निवड समिती रिंगणामध्ये कार्यान्वित आहे। आपल्या निवडीचे जे सर्व निकष आहेत अतिशय बारकाईने आणि सखोल पद्धतीने ते सगळे तपासून या जनावरांचं परीक्षण ते करीत आहेत आणि त्यानंतर अचूक असा निकाल ते घोषित पण करतात।
आणि म्हणूनच अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये अतिशय शिस्तप्रिय असं हे प्रदर्शन आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये भरून दिसत आहे. पुढील जो गट आहे डांगी चार दात, या गटातील पशुपालकांनी आपला बैल रिंगणाबाहेर तयार ठेवावा. श्री सुदाम देवराम आंबेकर, भगवंता कानू लावरे व श्री मधुकर कारभारी ढोन्नर टाकलेले आहे. आणि मोगऱ्या गावामध्ये संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये दाखल करणारे जे शेतकरी आपल्या पशूंना या ठिकाणी घेऊन येतात, दाखल करतात, त्या शेतकरी बांधवांची शिस्त देखील अति महत्वाची. या ठिकाणी तालुक्याचा हा शेतकरी बांधव तालुक्यातील बांधव आहे आणि म्हणूनच पोटच्या पोरापेक्षाही जीवापाड आपल्या जनावरांवरती प्रेम करणारा आपला हा शेतकरी बांधव आपल्या जनावरांना हा प्रदर्शनामध्ये जेव्हा घेऊन येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा काही वेगळाच असतो. म्हणून आनंद टिकवण्याचं काम मोगरे प्रदर्शन सातत्याने करीत आहे. देवराम आंबेकर, भगवंता कान्हू लावरे वयोवृद्धांपर्यंत आणि महिलांनी सुद्धा आपल्या प्रदर्शनासाठी हजेरी लावलेली आहे. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपले प्रदर्शन आज पार पडत आहे. दोन दात या गटातील या वळूंचे परीक्षण जवळजवळ संपत आले आहे. त्यामुळे चार दात गटातील स्पर्धकांनी आलेल्या निकालानुसार आपण निकाल या ठिकाणी घोषित करीत आहोत. अकोले येथील मुदखेड येथील राहणारे श्री हौशीराम भाऊ किरगे यांच्या डांगी 2 दात या जनावराला 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे गंभीरवाडी येथील श्री विठ्ठल सोमा गंभीरे यांच्या पशुला 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि पहिल्या क्रमांकाने आलेले बोरटेंबे येथील श्री हरिदास महादू गवळी यांच्या डांगी 2 दात या उमद्या देखण्या या जनावराला प्रथम क्रमांकाचं या ठिकाणी हा मान मिळालेला आहे. आयोजन कमिटीच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या वतीने या सगळ्या पशुपालकांचं मनपूर्वक स्वागत, धन्यवाद. कृपया आपल्या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून आदर करून या ठिकाणी प्रदर्शनाची शोभा वाढवण्यासाठी आणलेले जे घोडे आहेत समाधान भाऊ भोर वाघेरे, त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जाण्याचं असल्यामुळे त्यांनी या संयोजन कमिटीकडे एक विनंती केली की आम्हाला कृपया रिंगणामध्ये घ्या, आम्हाला पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. म्हणून कमिटीने त्यांच्या सरपंच थांबा ना, आले नाही तुम्ही. कृपया मंचाच्या पुढे इथे जी टीम बसलेली आहे डॉक्टरांची, कृपया त्यांना बघण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये. शारीरिक गुणवैशिष्ट्ये सर्व 4 दाती वळू आपल्या रिंगणामध्ये उपस्थित आहेत. तुमच्या इकडे घ्या. नाव काय लेली आहे त्याच्या मालकांची रात्रंदिवस केलेली मेहनत. वरती 4 दात या गटातील वळूंचे पारदर्शकपणे अतिशय काळजीपूर्वक परीक्षण आपल्या उत्कृष्ट अनुभव असलेल्या निवड समितीकडून केले जात आहे. सह्याद्री की जातीवंत आणि ठराविक शारीरिक वैशिष्ट्ये असणाऱ्या
या वळू या डांगी वळूंचा आणि त्यांच्या गायींचे संवर्धन केले जावे. सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यामध्ये अतिशय प्रतिकूल अशा वातावरणामध्ये ऊन असो अतिवृष्टी असो या सर्व वातावरण बदलामध्ये टिकाव धरून ठेवणारी पशुची जात म्हणजे ही डांगी गाय आणि डांगी बैल. पावसाशी 2 हात करणारा आणि चिखलातही न डगमगता चालणारा हा आपला काळा पांढरा हिरा. यानंतर लगेच 6 दात या गटातील वळूंना आपल्या रिंगणाबाहेर तयार ठेवावे, जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही. पशुपालकांनी आपले वळू रिंगणाबाहेर तयार ठेवावे. त्वचा, त्यांची खुरे, त्यांचं कपाळ आणि रुबाबदार चाल या सर्व गुणवैशिष्ट्यांच्या आधारे या वळूंचे परीक्षण केले जाते. जातीतील या पशूंचा आज गौरव करण्यात येत आहे. हा गौरव बळीराजाचा, जगाचा पोशिंदा असलेला हा बळीराजा अर्थात शेतकरी बांधव आणि त्यांच्या गोठ्यामध्ये शोभायमान असलेलं त्यांचं पशुधन जीवापाड या पशुधनावरती या जनावरांवरती त्या कुटुंबाचं खूप प्रेम असतं. आणि आपल्या गोठ्यातील जनावरे म्हणजे आपल्या कुटुंबातील ते सदस्यच असतात, मुख्य सदस्य असतात. त्यांना बोलता येत नाही, परंतु गायीच्या डोळ्यामध्ये ममता असते, कारुण्य असते, त्यांच्या संवेदना असतात. एखाद्या जनावरावरती तुम्ही खडा मारा, त्याची कातडी लगेच थरथरते. म्हणजे जनावर अतिशय संवेदनक्षम असतात. सदिच्छा भेट दिली. 6 दात बोलवले का? भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते हेमंत भाऊ तोकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे अनिल भाऊ खंबाळेचे भारतीय जनता पार्टीचे उमदे कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कुठल्याही कार्यामध्ये अग्रेसर असणारे तानाजी भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत प्रदर्शन कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तुम्ही आलात आणि या सोहळ्याची शोभा वाढवली, आनंद वाढवली, म्हणून गावाच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, शांततापूर्ण वातावरणामध्ये, शिस्तपूर्ण वातावरणामध्ये हा प्रदर्शन सोहळा, हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. निवड समितीच्या कुशल तज्ञांनी आपले सगळे निकष लावून या ठिकाणी निकाल घोषित केलेला आहे. त्याप्रमाणे श्री सुदाम देवराम आंबेकर, शिरेवाडी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक यांना 3रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे श्री जानिंदर निवृत्ती हगवणे, टहाकारी यांना 2रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. आणि अकोले जिल्हा अहिल्यानगर, शमशेरपूर येथील रहिवासी असलेले श्री मधुकर कारभारी डोन्नर यांच्या या उमद्या डांगी 4 जात यांना प्रथम क्रमांकाचं या ठिकाणी हा प्राप्त झालेला आहे. 1 नंबरचा क्रमांक श्री मधुकर कारभारी डोन्नर, राहणार शमशेरपूर, तालुका अकोले यांना प्राप्त झालेला आहे. सर्व पशुपालकांचा मनपूर्वक
स्वागत, सर्वांचा आभार. निवड समितीला मनापासून धन्यवाद. अतिशय पारदर्शक पद्धतीने, निपक्षपणाने आणि जबाबदारी सांभाळून सुरेख असं परीक्षण करून बारीक सारीक तपशिलासह परीक्षणाचा तपशील या ठिकाणी त्यांनी अधोरेखित केलेला आहे. म्हणून त्यांनाही या ठिकाणी प्रदर्शन कमिटीच्या वतीने धन्यवाद. तयार ठेवावे किरण किसन खाडे आणि कुंडलिक रामा भांगरे झालेले आहे. सर्व विजेत्या पशुपालकांचे आणि त्यांच्या आवडत्या पशूंचे हार्दिक अभिनंदन. सहादान किसन खाडे या गटातील पशूंना देखील रिंगणाकडे आणून ठेवावे. श्री सुदाम देवराम आंबेकर आणि त्या कामांचा दर्जा अतिशय चांगला आहे आणि म्हणूनच निलेश साहेबांचं स्वागत या ठिकाणी कमिटीच्या वतीने जगन भाऊ गवारी त्यांचं स्वागत करीत आहेत. स्वदेश फाउंडेशनचं काम अतिशय गतिमान आहे. समाजाला विकासाच्या दिशेने नेणारं हे स्वदेश फाउंडेशनचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. निलेश साहेब आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मोगरे गावामध्ये हा उत्सव संपन्न होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन संयोजन प्रगतशील शेतकरी आहे. मोगरे गावाची शैक्षणिक प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही अधिकारी वर्ग आपल्या ठिकाणी आपल्या गावाची ओळख आपल्या कामातून दर्शवित आहेत. त्याचप्रमाणे गावातील काही गुणवंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत. तसेच पोलीस खात्यामध्ये सेवा देणारे तरुण बांधव प्रगतीची दिशा देणारे या गटाचे परीक्षण सुरू करता येईल. रामा भांगरे यांनी आपले वळू रिंगणामध्ये हजर केलेले आहेत. 8 गटातील पशुपालक इगतपुरी आणि भाऊसाहेब देवराम कोकाटे आपल्या निवड समिती मार्फत त्यांचे परीक्षण केले जात आहे. साथ मिळालेला आहे. सर्व प्रेक्षक नियम स्वीकारून या ठिकाणी प्रदर्शन संपन्न होत आहे आणि म्हणूनच या प्रदर्शनाला प्रमुख आणि परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी संयोजक त्यांचं स्वागत करीत आहेत आणि या फाउंडेशनचे मान्य श्री दुर्गेशजी शर्मा साहेब यांचे स्वागत सरपंच श्री प्रतापजी जाकेरे हे महावस्त्र देऊन करीत आहेत. त्याचप्रमाणे बीजीएम फाउंडेशनचे मान्य श्री विवेकजी सहारे साहेब यांचे स्वागत या ठिकाणी शिवाजी भाऊ जाकेरे यांच्या या शुभ हस्ते दुर्गेशजी या ठिकाणी होत आहे. त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मान्य श्री विवेकजी सहारे साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. दत्तूभाऊ गवारी यांच्या शुभ हस्ते श्री दुर्गेशजी शर्मा साहेब बीजीएम फाउंडेशनचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं कमिटीच्या वतीने गावाच्या वतीने स्वागत संपन्न होत आहे. डांगी शहादात या गटामध्ये घोषित झालेले निकाल पत्रक हाती आलेले आहे. त्यानुसार आपण निकाल जाहीर करीत आहोत. यामध्ये डांगी शहादात या गटामध्ये मांजरगाव येथील श्री कुंडलिक रामा भांगरे शहादात या गटामध्ये बारी तालुका अकोले येथील श्री किरण किसन खाडे यांच्या डांगी शहादात यांना प्रथम क्रमांकाचा हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. यांच्या या वाहनाला पहिल्या नंबरचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे.
या ठिकाणी सन्माननीय श्री अभिजित साहेब मनसेचे एक धुरंधर असे हे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी सरपंच श्री प्रतापजी जाखेर यांच्या शुभ हस्ते होत आहे। त्याचप्रमाणे इगतपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान धांडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। वारकरी संप्रदायाचे संवर्धन करणारे रामदास भाऊ धांडे यांनी या प्रदर्शनाला भेट दिली। सन्माननीय अभिजित साहेब यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या प्रदर्शनाचा आनंद आणि शोभा वाढवण्यात येत आहे। पशु रिंगणात थोड्याच वेळाने मानाचे क्रमांक प्राप्त झालेल्या या पशूंना बीजीएमचे प्रमुख श्री किशोरजी गजघाटे साहेब, श्री दुर्गेशजी शर्मा साहेब, श्री विवेकजी सहारे साहेब, त्याचप्रमाणे मान्य श्री अभिजित साहेब, त्याचप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष येत आहे, त्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली, त्यांना मनपूर्वक धन्यवाद। सोहळ्याला शिस्तीची आणि नियोजनाची परंपरा लाभलेली आहे। अचूक पद्धतीने या प्रदर्शनाचं संयोजन या ठिकाणी केलेलं आहे। विस्तीर्ण अशा गटातील सुदाम देवराम आंबेकर आणि भाऊसाहेब 8 या गटातील पशुपालक सुदाम देवराम नंतर पुढील गट आहे खिलार अदात आणि दोनकरम डावखर आणि दोन दात या गटातील तयार ठेवावे। रतन कचरू भोसले या पशुपालकांना विनंती आहे, त्यांनी आपले अदात आणि दोन दात या गटातील पशु हे रिंगणाबाहेर लगेच उपस्थित ठेवावे, जेणेकरून 8 दात या गटात एक सुंदर संस्कृती आणि परंपरा लाभलेली आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। या गावचे ग्रामदेवता, श्रद्धास्थान, भक्तिस्थान, संकटी तारणारा, हाकेला धावणारा आणि सर्वांप्रती आपला आशीर्वाद ठेवणारा वीर हरजी बाबा हे या गावचं श्रद्धास्थान आहे आणि वीर हरजी बाबांची मोगरी ही पुण्यभूमी आहे। त्याचप्रमाणे या गावामध्ये या शिवारामध्ये अनेक शिवारांना काही शेतीला नावं आहेत, जसं की खामडोह, मसोबा, वर्सोआई, प्रचितराय, काशाई, वाघ्या, गावाचं रक्षण करणारा मारुती राया हे ग्रामदेवत आपल्या गावातील सर्वांचं रक्षण करतात। गुराढोरांचं, घरादारांचं, पीक पाण्याचं रक्षण करतात, संकटाचं आणि विघ्नांचं निवारण करतात। त्यांना वंदन करूनच या प्रदर्शनाचं यशस्वी आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे या गावातील शिवारांची नावही खूप महत्वपूर्ण आहेत, जसे की हरण टेकडी, खंडेमाळ, उंबरमाथा, ब्राह्मणवीर अशी काही शिवारांची नाव आहेत। त्याचप्रमाणे जोगा जांभळा, पाराचा आंबा, बोंबिलबन, सातीपोंडा, पठार, मेढकदरा, ताचधार, नडकदरा, गोंधळ आंबा, दाराईचा रान, हडवळा, सुलंगन इत्यादी प्रकारचे शिवाराचे नावे ही मोगरे गावाची विविधता आणि संस्कृती दर्शवतात। या बाजूला आपल्या सगळ्यांवरती छत्रछाया ठेवणारा ताराळा डोंगर, आपल्याला उत्तुंगतेची प्रेरणा देणारा औंढा पट्टा डोंगर,
याच्या सानिध्यात विसवलेले मोगऱ्या गाव खऱ्या डोळ्याचा आनंद अतिशय मनमुराद पद्धतीने लुटला. निसर्गाच्या सौंदर्यामध्ये संपन्न होणार हे प्रदर्शन आणि या प्रदर्शनामधला हा आपल्या जनावरांप्रती असलेला हा जो भावबंध आहे, माणूस आणि जनावर यामधला जो ऋणानुबंध आहे, हे जपण्याचं काम येथील शेतकरी करीत आहे. आणि म्हणूनच या शेतकऱ्यांना प्रेरणा देणारं हे प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे. कृपया सर्व पशुपालकांनी नोंद घ्यावी. तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील श्री सुदाम देवराम आंबेकर यांना त्यांचं मनस्वी स्वागत. निवड समितीला असं राहा मांगरा ना छोटी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले इगतपुरी तालुक्याचं लाडकं व्यक्तिमत्व, इगतपुरी तालुक्याचं भूषण असलेले हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या गावातील ज्येष्ठ असलेले यांना विनंती आहे की त्यांनी हरिभक्त परायण अशोक महाराज धांडे साहेबांचं या ठिकाणी महावस्त्र देऊन स्वागत करायचं आहे. गावाच्या वतीने, कमिटीच्या वतीने संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या तालुक्याचं भूषण असलेले आणि व्यवसायाने आणि प्रवास वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मी प्रतापजी जाकेरे सरपंच यांना विनंती करेन की त्यांनी सर हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज दांडे सर, त्याचप्रमाणे समवेत या ठिकाणी अशोकजी महाराज धांडे साहेब यांच्या समवेत बीजीएमचे श्री किशोर, आम्हा सगळ्यांना एक प्रेरणा मिळाली, एक चालना मिळाली आणि चांगल्या पद्धतीने या प्रदर्शनाचं आयोजन संयोजन केले म्हणून त्यांनी समाधानाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या. त्याचप्रमाणे धनुभाऊ काळे कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आपल्या परिसरामध्ये सेतूच्या माध्यमातून अमित भाऊ जाकेरे यांच्या शुभ हस्ते धनुभाऊ काळे यांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे सेतूच्या माध्यमातून. पुढील गट आहे खिल्लार 4, 6 आणि 8 दात. हा गट आपण एकत्रितपणे घेणार आहोत. रमेश नेताजी परदेशी, बळीराम एकनाथ गायकर, शिवाजी दगडू उघडे, अशोक भावडू पुजारा यांनी आपले वळू रिंगणाबाहेर तयार ठेवावे. 4, 6 आणि 8 दा रिंगणाबाहेर ठेवावे. क्षण बऱ्यापैकी होत देशी. आपण सर्वजण निकालाची आतुरतेने वाट बघत आहोत. असा दात आणि 2 दात या गटातील निकाल नुकताच आपल्या हाती आलेला आहे. यशवंत आडोळे बोरटेंभे यांच्या जनावराला 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळत आहे. भोसले यांच्या बैलाचा येत आहे आणि या गटातील प्रथम क्रमांक पटकावणारा बैल आहे श्री ज्ञानेश्वर सोमा जाखेरे यांचा. सर्व विजेत्या पशुपालकांचे हार्दिक अभिनंदन. सर्वांनी टाळ्या.
या महाराष्ट्राची शान असलेली खिलार या खिलार कोणत्या प्रजाती आहेत त्या देवनी नाव जिची नोंदणी झालेली आहे. त्यानंतर गवळाव नावाची शान वाढवतोय. यानंतर आहे रिंगणी केलेली आहे. दुभती गाय रिंगणा. सुस्वागतम. इगतपुरी तालुक्यामध्ये मोगरे ह्या गावामध्ये कृषीच्या परंपरेला अनुसरून याही वर्षी डांगी जनावरांचा प्रदर्शन सोहळा हा गौरव महाराष्ट्राचा. त्याचप्रमाणे या प्रदर्शन सोहळ्याला खास करून उपस्थित असलेले तुमचे आमचे सगळ्यांचे आवडते असे आपले नेतृत्व करणार जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. कमिटीच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आणि गावाच्या वतीने सरपंच श्री प्रतापजी जाकेर यांच्या शुभ हस्ते माननीय उदय पाटील जाधव यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न. या ठिकाणी या प्रदर्शनाला सरपंच प्रतापजी जाकेर गावाच्या वतीने त्यांचा सन्मान करीत आहेत. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुका शिवसेने त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मनसेचे तालुका नेते माननीय भोलेनाथ भाऊ सर कृपया आपण मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ नेते करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले आपले सगळ्यांचे मित्र आदिवासी सेवक माननीय तुकाराम भाऊ वारगडे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले. पंढरी भाऊ लंगडे भाऊ जाकेरे करीत आहेत. त्याचप्रमाणे अरुण भाऊ तारडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अरुण भाऊंचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. प्रताप भाऊने विनंती करा. अतुल भाऊ त्याचप्रमाणे नामदेव भाऊ शिंदे या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. हस्ते आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुढे सर आपल्याला विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. हरिभक्त परायण खिलार प्रकारातील दुसऱ्या गटाचे या पशुपालकांनी मंचावरती उपस्थित असलेले इगतपुरी तालुक्यामध्ये आता याच्यानंतर दुसरी गाय, नंतर काय जर्सी गाय नंतर आपले डांगे कालवड सन्माननीय ज्येष्ठ नागरिक आणि प्रगतशील शेतकरी असलेले सन्माननीय यशवंत बाबा उगले यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कमिटीच्या वतीने या ठिकाणी कमिटीच्या ग्रामस्थांच्या वतीने गोटी
परीक्षण चालू आहे. किसन भोरू गंभीरे, प्रकाश ढवळू जाखेरे, पुढील गट आपण त्यामध्ये 6 स्पर्धकांची नोंदणी. संपन्न होणारा हा भव्य प्रदर्शन सोहळा आणि डांगी जनावरांचा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सकाळ यांना प्रथम आलेल्या गाईला आणि द्वितीय आलेल्या गाईला, तिसऱ्या नंबरच्या आलेल्या गाईला घोटी शिवसेना शहर प्रमुख अध्यक्ष सन्माननीय तानाजी भाऊ रोमणे यांच्याकडून या ठिकाणी भरघोस असं बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तानाजी भाऊ रोमणे यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. असे मोगरे गावातील प्रकाश ढवळू जाखेरे यांच्या गाईला 3ऱ्या क्रमांकाचा हा मान प्राप्त झालेला आहे. कृपया प्रकाश भाऊ जाखेरे यांनी मंचावरती यायचं आहे आणि आपलं बक्षीस त्यांनी घेऊन जायचं आहे. 1500 रुपयाचं रोख बक्षीस, 1500 रुपयाचं बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. डांगी जमलेली गाय 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांना प्राप्त झालेलं आहे. राजाराम घोटे, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आणि डांगी जमलेली गाय चा बहुमान प्राप्त झाला. गंभीरवाडी येथील प्रगतशील शेतकरी किसन भोरू गंभीरे यांच्या गायीला प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. सर्व विजेत्या पशु पालकांचं कमिटीच्या गावाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. किसन भाऊ गंभीरे, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आपल्याला पहिल्या नंबरचं जाहीर झालेलं बक्षीस तानाजी भाऊ रोमणे शिवसेना घोटी शहर अध्यक्ष यांच्याकडून हे बक्षीस आपल्याला देण्यात येत आहे. हा गौरव बळीराजाचा आहे. काळाच्या ओघामध्ये, यंत्राच्या ओघामध्ये जनावरांची संख्या ही लुप्त होत चाललेली आहे. शेतकऱ्याच्या अंगणामध्ये ट्रॅक्टर आले, जेसीबी आले, रोटर आले. मान्यवरांना मी विनंती करेन, सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये या शेतकऱ्याचं आणि तानाजी भाऊ रोमणे यांचं आपण स्वागत करूया. ही प्रेरणा या शेतकऱ्यांना आहे. त्यांनी आपल्या जनावरांचं संगोपन करावं, गाईचं करावं, खिलारचं करावं, डांगी जनावरांचं करावं. सतीश भाऊसाहेब घोटे, नवनाथ. 6 कालवडींची नोंदणी झालेली आहे. साहेब यांचं स्वागत गावाच्या वतीने, कमिटीच्या वतीने सरपंच प्रताप भाऊ जाखेर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शेतकरी बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि या या प्रदर्शनाला मंचावरील सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय तालुक्यातील या गुणीजनांचा, ज्ञानीजनांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची आपल्याला ओळख आहे असे माननीय दौलत दादा दुभाषे यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यकर्त्याने आणि या ठिकाणी निवड समिती आपलं काम करीत आहे. यामध्ये डॉक्टर सचिन शेळके, डॉक्टर किरण आठरे, डॉक्टर महेंद्र पन्हाळे, डॉक्टर नितीन कनोज, डॉक्टर कपिल तोरण पवार या तज्ञ आणि कुशल डॉक्टरांची
पशुधन विकास अधिकाऱ्यांची ही निवड समिती या ठिकाणी आपलं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी करीत आहे. पंकज ईशी, डॉक्टर किशन देशमुख, डॉक्टर उज्ज्वल सिंग पवार, डॉक्टर जयश्री तळपाडे मॅडम, समालोचन करणाऱ्या डॉक्टर ज्ञानेश्वरी, श्री राहुल निरगुडे, श्री सागर शेवडे, श्री नितीन नेटावटे, श्री विकास कदम, श्री किसन हुंबरे धरून आणि त्या आचारसंहितेला अनुसरून या ठिकाणी इगतपुरी पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाचं काम, गाई, म्हशी, शेळ्या या जनावरांची संख्या नगण्य होत चालली आणि म्हणून डांगी जनावरांची जोपासना. पशुपालकांनी आपल्या कृपया लक्ष देऊन ऐका. ज्ञानेश्वर गणपत भोसले, सतीश भाऊसाहेब घोटे, नवनाथ विठोबा तुपे, रोहित भाऊसाहेब तुपे, ज्ञानेश्वर वाळू कडू आणि विठ्ठल कचरू ढोलणार आपले पशु रिंगणात आणावे. गाय आपली गोमाता आणि बैल आपला अन्नदाता. पांडुरंग बाबाने घोडेसर पांडुरंग बाबाने शेतीला पंढरी आणि कष्टाला भक्ती समजून संप्रदायाचा त्यांनी आतापर्यंत वारसा जपलेला आहे. साक्षात पांडुरंगाच्या छत्रछायेखाली आपण सगळेजण या ठिकाणी आहोत. श्री पांडुरंग बाबाच्या आशीर्वादाने आणि छत्रछायेखाली हा प्रदर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय माळी मामा, आदरणीय निवृत्ती पाटील जाधव साहेब, आदरणीय उदय पाटील जाधव साहेब, आदरणीय मनोहरजी घोडे साहेब, आदरणीय देवदास भाऊ जाधव साहेब, आदरणीय नामदेव भाऊ, त्याचप्रमाणे आदरणीय दौलत दादा, बीजीएम फाउंडेशनचे अधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पांडुरंग दादांचा संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या प्रदर्शनाचा उद्देश स्थानिक आणि देशी डांगी पशुधनाच्या संवर्धन करणे, संरक्षण आणि महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्याबद्दल जनजागृती करण्याचा मुख्य उद्देश हा बीजीएम फाउंडेशनचा आहे. त्यासोबतच पर्यावरणाचं रक्षण, सांस्कृतिक आणि येथील ग्रामीण जनजीवनाच्या उपजीविकेवर भर देण्याच्या भूमिकेवरती काम करण्याचा हा उद्देश आणि हा महत्वपूर्ण उपक्रम बीजीएम फाउंडेशन या ठिकाणी राबवत आहे. हा एक स्तुत्य उपक्रम बक्षिसाच्या रूपाने बीजीएम फाउंडेशन या ठिकाणी आपला नोंदवणार आहे. विभागाच्या अनेक योजना गावापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, शेतकऱ्याच्या बीडीओ मॅडमनी केलेला आहे आणि करीत आहेत. संगीताताई जाखेरे गावाच्या वतीने, कमिटीच्या वतीने आणि या प्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने करीत आहेत. मदतीचा हात देणारे आणि आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सांभाळून घेण्याचं काम श्री बाळासाहेब रायकर सातत्याने करीत असतात. म्हणून या निमित्ताने कमिटीच्या वतीने बाळासाहेबजी रायकर कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आपलं स्वागत गावाच्या वतीने या ठिकाणी आपण स्वीकारायचं आहे. 3 दिवसीय पशु प्रदर्शनाचे उद्घाटन बीजीएम फाउंडेशन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या प्रदर्शनाचा उद्देश स्थानिक व देशी डांगी पशुधनाच्या संवर्धन, संरक्षण व महत्त्वाबाबत जनजागृती करणे असून त्यांच्या पर्यावरणीय, सांस्कृतिक व उपजीविकेतील भूमिकेवर भर देणे हा आहे. पशुपालक बांधव, शेतकरी बांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर, त्याचप्रमाणे आव्हान केल्याप्रमाणे दुकानदार, खेळणीवाले, पाळण्यावाले, हॉटेल्सवाले सगळ्यांनी
शिस्तीचं अतिशय चांगल्या पद्धतीने पालन केलेलं आहे. त्यामुळेच हा प्रदर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून ज्या जनावरांनी घेतलेलं आहे रिंगणामध्ये अतिशय डौलदार पद्धतीने ही आपली जनावरं उभी आहेत. त्यांचा रंग, त्यांची कांती, त्यांची ठेवण, त्यांचा बांधा, त्यांचं निरोगीपण आणि त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारे त्यांचे मालक हे उभे आहेत. हा एक सुंदर नजारा आहे आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, बैल माझा डौलदार छान, बैल माझा डौलदार छान, शेतकऱ्यांचा जीव की प्राण, त्याच्या कष्टाने मोहरते माती आणि तेव्हाच कणसात भरतात मोती, तेव्हाच कणसात भरतात मोती. म्हणून बाजार समितीचे समनेर गावचे सरपंच दर्शवणार म्हणून गावाच्या वतीने, कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. राजू भाऊ जाधव यांचा देखील सन्मान सरपंच प्रतापजी जाखेरे करीत आहेत. मोराचा डोंगर उभा सामनी, दारणेचं स्वच्छ पवित्र पाणी, संस्कृतीचे रूप गोजिरे आणि प्राणप्रिय माझे गाव हे मोगरे, प्राणप्रिय माझे गाव मोगरे. या मोगऱ्यामध्ये हा लोकसंस्कृतीचा, पशु संवर्धन संस्कृतीचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या उत्सवाला आलेले सगळे ज्ञानीजन, गुणीजन, ज्येष्ठजन, सगळेच मित्र परिवार, गावातील माता भगिनी सकाळपासून त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि आपण घेतलेला आनंद दुसऱ्यांनाही दिला. आनंद घेण्याचं आणि देण्याचं म्हणजे वाटण्याचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस श्री विठ्ठल कचरू डोंगर समशेरपूरकर यांना प्राप्त झालेलं आहे. त्या कालवड गटामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस श्री सतीश भाऊराव गोटे धामणी यांना प्राप्त झालेलं आहे. आणि डांगी कालवड प्रथम क्रमांकाचं बक्षीस बेलू येथील श्री नवनाथ विठोबा तुपे यांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. सर्व विजेत्या शेत पशुपालकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यासाठी आपले पशु रिंगणात घेऊन यावेत. श्री भाऊसाहेब कचरू भोसले, दत्तू दामू वाजे आणि देवराम मल्हारी कोकाटे. भाऊसाहेब कचरू भोसले, दत्तू दामू वाजे आणि देवराम मल्हारी कोकाटे. म्हैस गट दौलत नारायण सिंग परदेशी आणि सुशांत पांडुरंग जाखेरे यांनी आपले जे रेडे हे गट पार पडल्यानंतर ज्या गोष्टीची आतुरता आहे ती म्हणजे डांगी वळू मध्ये भाऊसाहेब भाऊंना मी विनंती करेल की त्यांनी संदीप भाऊ किरवे यांचं स्वागत करायचं आहे. भाजपाचे तालुका अध्यक्ष, आपले सगळ्यांचे सहकारी मित्र, मार्गदर्शक सन्माननीय भाऊसाहेबजी धोंगडे साहेब यांचा देखील
त्याचप्रमाणे मंचावरती विराजमान असलेले डॉक्टर रंगरे साहेब यांचा हा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या युवकांचं नेतृत्व करणारे माझे अभ्यासू मित्र शेनवरगावचे सरपंच आपल्या सगळ्यांना स्पष्ट अशा नजरेचं दान देणारा माझा सहकारी मित्र होत आहे. माननीय गणेश भाऊ किरवे आणि माननीय विलास भाऊ भगत यांचे स्वागत कमिटीच्या वतीने होत आहे. कृपया त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी संपन्न होत आहे. नानाबाबांच्या हस्ते देखील अरे मुंडेगाव वरून इकडे मार ना एक एक वळ सोडून जनावर कमी रिंगणात उभे असलेल्या जनावरांचं निकाल पत्रक माझ्या हाती आलेलं आहे. त्यानुसार या ठिकाणी निकाल घोषित करीत आहे. डांगी गाभणगाव या गटामध्ये बुद्रुक घोटी येथील श्री देवराम मल्हारी कोकाटे या बक्षीस पहिल्या क्रमांकाचा मान इगतपुरी तालुक्यातील डांगी जनावरांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या धामणी येथील श्री भाऊसाहेब कचरू भोसले यांच्या डांगी गाभणगाईला पहिल्या क्रमांकाचा मान आणि पहिल्या नंबरचं बक्षीस अविनाश भाऊ कडू कृपया आपण मंचावरती यायचं आहे. कमिटी त्यांचा सगळा मित्र परिवार डॉक्टर रंगरेज त्यांच्या सोबत असलेला सर्व सन्माननीय मित्र परिवार हा विजेत्या गायींना मानाचं बॅच बिल्ले लावून आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी रिंगणामध्ये उभा आहे. पुढील गट असणार आहे म्हैस गट. खाडे आणि सुदाम देवराम अतिशय धष्टपुष्ट असलेला हेले रिंगणामध्ये आलेले आहेत. आरोग्याची काळजी घेतल्याने जनावर धष्टपुष्ट होत असतात. या शेतकरी बांधवांनी केलेले आहे. आपल्या सगळ्यांचं लक्ष आणि सगळ्यांच्या नजरा या हेल्यांवरती स्थिर झालेल्या आहेत. आकर्षण आहे खरं म्हणजे हे हेल्यांच्या उपस्थितीने सभा मंडप खरोखर खुलून गेला आहे. एक चांगले हेल्यांची अतिशय उत्तम प्रकारे निगा केलेली आहे आणि या कमिटीच्या वतीने होता. जनावर सुद्धा काही कमी नाहीये. रेड्याने आपल्या मुखी वेद म्हटले गेलेले आहेत म्हणून प्रशस्ती पत्रक देऊन आपण येथे त्यांचं स्वागत करत आहोत. चला या त्या बाजूला चला आता कमिटी आंबेकर लक्की भाऊ जाधव यांचं या ठिकाणी आम्हाला भेट देऊन सगळ्यांना उपकृत केलं. या परिसरावरती या गावांवरती या माणसांवरती लक्की भाऊंचे विशेष प्रेम आहे. रामदास भाऊ तुम्ही वरती या नाही इथे ही भेट दिली त्यांच्या येण्याने या प्रदर्शनाची शोभा पण वाढीस लागली आणि म्हणूनच लक्की भाऊ जाधव आपल्या गावाच्या वतीने प्रदर्शन कमिटीच्या वतीने घेणू बोलवतोय. आपला या गटाच्या परीक्षणातून चॅम्पियन वळून निवडला जाणार आहे. या त्यांच्या मालकांनी घेतलेली त्यांची काळजी, त्यांची ठेवलेली निगा, त्यांचं केलेलं संगोपन, त्वचा, कपाळ, शिंगे
ज्या ठिकाणी आपली चांदोरे आणि डॉक्टर पंकज कळसकर साहेब आपल्याला विनंती आहे की कृपया आपण स्वागत मंचावरती यायचं आहे. माननीय डॉक्टर चांदोरे साहेब आणि माननीय डॉक्टर कळसकर साहेब यांचा या प्रदर्शनाचा आनंद आपण सद्गुणित केलात म्हणून आपलं गावाच्या वतीने स्वागतम. मोगरे गावामध्ये संपन्न होणाऱ्या डांगी जनावर हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. करावं, त्याचं संवर्धन करावं ही काळाची गरज ओळखून येथील कमिटीने याचं सुंदर असं नियोजन केलं आणि शेवटच्या टप्प्यामधला हा एक निकाल पत्रक माझ्या हाती आलेला आहे. या प्रदर्शनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण आपले डांगी जनावर या प्रदर्शनामध्ये घेऊन आलात, या प्रदर्शनाची शोभा वाढवली, या प्रदर्शनाच्या वैभवाला आपण खऱ्या अर्थाने 4 चांद लावले. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. असं तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. जेव्हा जेव्हा या प्रदर्शनाचं आयोजन केले जाईल त्यावेळेस आपण अशीच आपली अनमोल उपस्थिती या ठिकाणी द्यायची आहे. तुमचं पाठीमागे उभे असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी पुढे यायचं आहे. आजूबाजूला ज्या दुकानदारांनी आपले दुकानं लावले त्या दुकानांमुळे या प्रदर्शनाला शोभा आली. चांगलं राहते ते बघ बाय माणसं काढला फोटो पाठवा. निवड प्रक्रिया पार पाडली. हॅलो सर, सगळे आले सगळे आले. ओके